दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम नाशिकमध्ये देखील बघायला मिळतोय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे, घोषणाबाजी केली जाते। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। रास्ता रोको करण्याचा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी इथे आपण बघतोय की पोलीस देखील मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। या ठिकाणी हातामध्ये अशा पद्धतीनं जंतर मंतरवर घडलेल्या घटनेचे जे बॅनर आहेत ते बॅनर या ठिकाणी झळकवले जात आहेत। काय नेमकी भावना आहे? खरं तर जो दिल्लीमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर जो अत्याचार झालेला आहे खरं तो योग्य आहे का? या सरकारला त्याची लाज आहे का? आणि आज मनसेने आज जो रस्ता रोको केलाय त्याच्यासाठी निदर्शन 100% निदर्शन आहे। काय भावना नेमकी? अतिशय भयानक आहे। या प्रशासनाने तिथं जंतर मंतरवर आमच्या लेकरांना मारलं। काय मागत आहे? राजीनामा नुसता राजीनामा मागताय। ते सत्ता उचलून टाकत नाहीये। ते सत्ता 21 पोरांनी आत्महत्या केली त्या नीटच्या परीक्षेत। एवढी जबाबदारी घेऊ शकत नाहीये। काय सांगाल? विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे, आतंकवादी नाहीये। विद्यार्थ्यांना तुम्ही अशा प्रकारे मारता, हे का राजकीय लोक आहे का? विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे। तुम्ही यांना डुप्लिकेट पोलीस आणून यांना मारझोड केलेली आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मनसेच्या वतीनं काय नेमकी मागणी आहे? खरं तर ही भारतातल्या जनतेची मागणी आहे, भारतातल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारचं कर्तव्य होतं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचं, पण या सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा न घेता विद्यार्थ्यांचे आंदोलन उभं केलं होतं। या सरकारनं विद्यार्थ्यांचं आंदोलन चिडून टाकून प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना लाठीमार खावा लागलेला आहे। आणि मला वाटतं या सरकारनं धर्मेंद्र शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तो याहीपेक्षा मोठं आंदोलन महाराष्ट्र विमान सेनेत करण्यात येईल। काय सांगाल तुम्ही? वेशभूषा जी आहे क्रिकेटरची परिधान केली। केंद्र सरकारने जो अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे निष्पाप विद्यार्थ्यांवर, उच्च शिक्षित विद्यार्थ्यांवर, आणि तो लाठीचार्ज करताना अतिशय अमानवी पद्धतीने केलेला आहे। मग आपण जर केंद्र सरकारला संरक्षणासाठी नेमलेलं असतं मात्र तिथेच मात्र संरक्षण आपल्याला मिळत नाही, मग स्वतःचं संरक्षण स्वतःला करावं लागेल। आपण बघतोय की मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यांच्यासोबत काँग्रेसचे देखील पदाधिकारी हे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आपल्याला बघायला मिळतोय। आणि एकूणच दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जी काही दुर्दैवी घटना घडली, जो काही लाठीचार्ज झाला त्याचा विरोध सध्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे आणि काँग्रेसकडनं केला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।